मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 3 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात. कालचं पपई प्रकरण आज पुन्हा अजून चालूच आहे बरं का मंडळी. सुरुवातीला बराच वेळ पपई प्रकरण गाजलंय. मानिनी ती बाटली घ्यायला जाते ना किचनमध्ये, ती बाटली आणते बरं का मानिनी किचनमधनं आणि नंदिनीला म्हणते, बघ ग नंदिनी, याचा वास येतोय का पपईचा. नंदिनी वास घेते बरं का पपईचा आणि त्याला काही पपईचा वास येत नसतो बरं का. रम्याला फार भीती वाटत असते आणि ती विचार करत असते, आता काही झालं तर. मग काव्याच्या हातात देते बरं का नंदिनी ती बाटली. आता काव्या पण वास घेते, पण त्या बाटलीला काही वास येत नाही बरं का पपईचा. त्याचं कारण तसंच आहे, विजयने आगाऊपणा केलाय बरं का प्रेक्षकांनो. आता विजय नंतर आणखीन एक कॅरेक्टर या मालिकेत येणार आहे बरं का मंडळी. बघत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. विजय त्याच्या हातात बाटली घेतो आणि म्हणतो, अरे हा तर पाण्याचा वास येतोय, पाणी आहे. खरंच की, पाणी भरायला गेली होतीस का ग किचन मध्ये रम्या. रम्या म्हणते, हो मी तेच तर सांगत होते मामीला. पाणी भरायलाच किचन मध्ये गेले, फोन आला तेवढ्यात मला, मग फोनवर बोलत बोलतच तशी बाहेर आली आणि राहिली बाटली किचन मध्ये. मग स्वात्या म्हणतात, पाहिलं ना, ऐकलं ना, बोला ना बोला. या लबाड आशाचं बोलणं ऐकता आणि तिघी तिघी मिळून रम्यावर आळ घेता. वसवात्या लगेच आशाच्या अंगावर येतात बरं का आणि म्हणतात, काय गे हे आशा, तुझी हिंमत कशी झाली ग. मानिनी म्हणते, ओ ताई जरा थांबा, तुम्ही आणि रम्याने आतापर्यंत घरात एवढे दिवे लावलेत ना की प्रकाश भरपूर पडलाय, डोळे दिपलेत बरं का आमचे वसुताई. आणि आता तर काय, तुम्हा दोघींमध्ये आता तिसरा आलाय, म्हणजे सगळंच विसरा अशी गत झाली आमची. हे प्रकरण काहीच असंच झालंय बरं का मंडळी. विजय लगेच म्हणतात, माझ्याबद्दल बोलताय तुम्ही. नंदिनी म्हणते, बरोबर बोलताय ताई, रम्याने काही कमी कारस्थानं केलेली नाहीयेत घरात, काही तर ताजीच आहे आणि तिच्यावर संशय येणं स्वाभाविक आहे. पपईचा ज्यूस घरातच केला गेलाय, कारण पपईची बी घरात सापडली गेली आहे. पपई घरात नव्हती, पपईची बी मात्र सापडली आहे. घरात ज्यूस केला गेलाय, बाहेरून आणलेला नाहीये. याचा अर्थ स्पष्ट होतो, ही पपई घरात कुठून आली, कोणी आणली, याची उत्तरं शोधली ना तर ज्यूस कोणी केला तर याची उत्तरही मिळतील बरं का आई. मानिनीला आता अचानक आठवतं बरं का की विजय काहीतरी लपवत चाललेला असतो मगाशी आणि मानिनीने त्याला हटकलेलं पण असतं, पण जेव्हा आशा येते तेव्हा विजय पळ काढतो. हे आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं. मानिनी तो सीन आठवते बरं का आणि तिच्या लक्षात येतं की विजयचं काहीतरी गौड बंगाल आहे. मग मानिनी विजयच्या समोर जाते आणि म्हणते, विजयराव काहीतरी मगाशी तुमच्या हातात होतं बरं का, मी आवाज दिला तेव्हा. लगेच रम्या म्हणते, काय ग मामी, काय चाललंय तुझं, किती दिवसापासून तुम्ही आमच्यावर तोंडसोक घेतातच आहात ना, आता विजयवर पण संशय घेतला जाणार आहे का. विजय म्हणतो, अगं रम्या जाऊ दे, संशय घेतायत ना माझ्यावर. अगं जाऊ दे, सोड, काही होत नाही. एक काम करा बरं, रम्याची आणि माझी एकच खोली आहे, तुम्हाला विषय आहे ना रम्यावर पण आणि माझ्यावर पण संशय आलाय. चला तर मग सापडूयात माझ्या खोलीमध्ये, काही सापडायचं असेल तर सापडेलच ना. चला चला. अहो आई तुम्ही पण या, चला चला या, तुमचंच घर समजा. विजय जरा अति आगाऊपणा करतोय बरं का प्रेक्षकांनो. तो त्या मास्टरचाच माणूस आहे हे तर आज क्लिअर आणि स्पष्ट झालंय. मंडळी, कालचा भाग तर काही एवढा विशेष नव्हता, पण आजचा भाग छान आहे. बराच काही रंगवलाय त्यांनी. आणि कसं आहे ना प्रेक्षकांनो, या मालिकेचे सध्या 28-29 मिनिटाचे रिव्ह्यू म्हणजे एपिसोड दाखवत आहेत आणि मालिकेत ढंचिक म्युझिक खूप असतं, सस्पेन्स असतो. आता ते सगळं मी तुम्हाला सांगणार नाही ना, ऑफकोर्स काय डायलॉग बोललेत, काय झालंय, सीन काय आहे तेच मी तुम्हाला सांगणार. म्हणूनच आपले हे एपिसोड छोटे होतात आणि मला ढिल्ल्या आवाजात सांगायला आवडत नाही. मग काही प्रेक्षक मुद्दाम व्हिडिओ स्किप करतात बरं का, बोर झाल्यामुळे. तुम्हाला एंटरटेन व्हावं, तुमचं मनोरंजन व्हावं, हाच उद्देश आहे. आता बघा, ती मानिनी त्या खोलीमध्ये गेली, इकडे तिकडे बघते कुठे आहे पपईची बी किंवा पपई आहे का, इकडे तिकडे बघायला लागते. आता हे सगळं ते खूप वेळ रंगवतात की नाही. आता हे सांगून मी किती सांगणार आहे तुम्हाला, नाही का. इकडे आता नंदिनी आणि काव्या त्या आशाला बिचारायला पाणी बिणी देतात आणि म्हणतात, आशाताई तुम्ही नका टेन्शन घेऊ. मानिनी खोलीची झडती घेत असते तिकडे रम्याच्या. या सीन मध्ये तर त्यांनी किती वेळ ढंचिक म्युझिक लावलं बरं का. रम्या विचार करते, त्या बाटलीत तर ज्यूस होता, पण मग काहीच कसं सापडलं नाही मामीला. आता या आशाताई रडत असतात बिचाऱ्या. मग काव्या रम्याला म्हणत असते, आम्हाला माहितीये बरं का हे सगळं कोणी केलंय. रम्या लगेच उत्तर देते काव्याला, कशाला तनतन करते का काव्या, शांत राहा ना, तुझ्या पोटात बाळ आहे ना. मग नंदिनी पण उत्तर देते बरं का रम्याला. रम्या म्हणत असते, मी काही केलेलं नाहीये बरं का, सिद्ध झालंय आता. मग अशी बॉटलमध्ये काय निघालं, पाणी ग. नंदिनी तिला उत्तर देते, अगं ए रम्या, पाणी तर तुझ्या डोळ्यातून निघणार आहे, खरं काय आहे ना ते लवकरच सिद्ध होईल, निघू दे फक्त पपईची बी तुझ्या खोलीतून, सोडणार नाही तुला अशी तशी. काव्या म्हणते, नाही तुला पपईसारखी सोडली ना रम्या तर नाव नाही लावणार काव्या पार्थ देशमुख. इकडे मानिनीचा बराच शोध होतो बरं का, पण मानिनीला काही सापडत नाही पपई. आता या वसुआत्या काय करतात, त्यांना पपईची बी सापडते त्यांच्या खोलीत. वसुआत्या त्यावर चप्पल ठेवतात त्यामुळे त्या चपलेला पपईची बी लागते. आता त्या विजयला खुणवतात बरं का, पपईची बी मी झाकली म्हणून. विजयनेच दाखवलेली असती त्यांना मगाशी पपईची बी. लगेच मानिनी बघते वसुआत्याकडे आणि म्हणते, काय इशारे करताय हो.
विजय म्हणतात, इशारे? काय हो इशारे? नाही नाही, काहीही बोलताय तुम्ही, आम्ही कशाला इशारे करू? नाही, तुमची झाली का खोलीची झडती घेऊन? सापडलं का तुम्हाला काही? नाही ना. पण आई, तुम्ही आता आशाच्या खोलीची झडती घ्या बरं. या विजयनेच प्लॅन केला बरं का प्रेक्षकांनो. पपईच्या सगळ्या सोललेल्या ज्या खालच्या त्या कापा असतात ना, त्या सगळ्या त्या आशाच्या खोलीत टाकल्यात. लगेच वसू आत्याला मजा येते बरं का. वसू आत्या म्हणतात, घेतलीच पाहिजे झडती आशाच्या खोलीची. मानिनी म्हणते, का? तिच्या खोलीची कशाला झडती घ्यायची? वसू आत्या म्हणतात, का? तिची अब्रू आमच्या अब्रूपेक्षा मोठी आहे का? अगं साधी मोलकरीण आहे ती, मान मात्र तिला मालकिणीपेक्षा जास्ती आहे. तुझीच फूस आहे बरं का मानिनी तिला. मानिनी म्हणते, ओ वसुताई प्लीज काही नका बोलू हा. आत्ता कशाचा प्रश्न आहे? अहो माझ्या सुनांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यांच्या तब्येतीचा प्रश्न आहे. लगेच विजय म्हणतो, करेक्ट आहे ना, मग चौकशी नीट झालीच पाहिजे. आता कसं झालं मंडळी, खोदा पहाड निकला चुहा बरं का. विजय म्हणतो, अहो आमच्या तब्येतीचं काय हो? नाही हो मानिनी काकू, त्या दिवशी तुमच्या सांगण्यावरूनच त्या आशाने सडलेल्या कलिंगडाचं ज्यूस पाजलं आम्हाला. नाही, काही त्याचा इश्यू नाही केला तुम्ही. आमच्या तब्येतीला काही झालं असतं तर, आमची पोटं बिघडली असती तर, आमच्या पोटात बाळ नाही म्हणून आम्ही काही खाऊ का? काही बोलतोय विजय. विजय म्हणतो, चौकशी तर झालीच पाहिजे. काय हो आई, बरोबर की नाही? आमच्या खोलीची झडती घेतली की नाही? शंका आली आहे की नाही आता आशावर? मग शंकेचं निरसन झालंच पाहिजे. चला चला, लेडीज फर्स्ट. चला बरं, आशाच्या खोलीची झडती घ्या. मानिनीला त्यांनी विचार करायला वेळच दिला नाहीये. आशा यांच्या घरात राहते प्रेक्षकांनो, हा मोठा प्रश्न आहे नाही का? म्हणजे आशाला तिचं तिचं घर असेल ना. काय दाखवतील मालिकेत, बाप रे, डोक्याला शॉट आहे. आता त्या मानिनीने आशाच्या खोलीची झडती घेतली तर मानिनीला काही सापडलं नाही, पण वसू आत्याला बरोबर सापडलं बरं का. खाकी इन्व्हलप मध्ये पपईच्या बिया असतात डस्टबिन मध्ये टाकलेल्या. लगेच वसू आत्या त्या काढतात बाहेर आणि म्हणतात, पहा पाहिलं का, सापडला पुरावा. मानिनी म्हणते, काय? वसू आत्या म्हणतात, बघ ना बघ, त्याच्यात पपईच्या बिया असतात बरं का. आता ते विजयनेच मगाशी तिथे आणून फेकले असं त्यांनी पुढच्या सीन मध्ये दाखवलं सुद्धा. पपईच्या बिया विजयनेच फेकलेल्या असतात. इकडे आता त्या सगळ्या पपईचं कचरा या वसू आत्याने बैठकीत आणून फेकला हॉलमध्ये आणि सांगितलं सगळ्यांना, पहा तुमच्या आशाने नाही केलं ना पपईचा ज्यूस, मग या पपईच्या साल सगळे आशाच्या खोलीत कसे काय सापडले? बोला ना आता, बोला. आता लगेच ही नंदिनी म्हणते, आशाताई तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती आहे का? ती आशा लागते रडायला, नाही हो वहिनी, मला काही माहिती नाही हो याच्याबद्दल, खरंच मला काही माहिती नाहीये. स्वतः लगेच म्हणतात, हो ग बाई, तू तर धुतल्या तांदळासारखी मोलकरीण आहे ना. हिच्यावर माझ्या रम्यावर संशय घेतला ना तुम्ही हिच्यामुळे. आता मी हिला सोडायची नाही. हिला कसं बोलतं करायचं ना हे मला बरोबर माहिती आहे. आता लगेच वसू आत्यांनी पायातली चप्पल काढली. अरे विसरल्या वसू आत्या, मगाशी पपईच्या बीवर पाय दिला होता ना त्यांनी, ती बी चिटकली ना त्यांच्या चपलेला. आणि असा झाला खुलासा. तरी खुलासा पूर्ण झाला नाही बरं का मंडळी. बघा प्रेक्षकांनो, एवढी डिटेल मी सांगते तुम्हाला. अगदी एपिसोड आणि माझे डायलॉग जर तुम्ही मॅच केले ना, कारण का मी हे तुम्हाला सांगते, काल बऱ्याच प्रेक्षकांना संशय आला आणि मी सांगितलं पण होतं प्रेक्षकांना, तो माणूस काल रडत होता ना, तो सीन मला बघवला गेला नाही म्हणून मी तुम्हाला थोडक्यात तो सीन सांगितला. तो सीन खूप मोठा घेतला होता त्यांनी. काय आहे ना प्रेक्षकांनो, मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सगळ्या मालिकेचे रिव्ह्यू देत असते. कोणी अशी शंका घेतली ना तर असं वाटतं की आपल्याकडनं थोडंसं एक्सप्लेनेशन द्यावं म्हणून, दुसरं काही नाही. वसू आत्या आता चप्पल उगारतात तेवढ्या वेळात त्यांनी डंचिक डंचिक खूप वेळ म्युझिक लावलं बरं का. आशा घाबरते. मग काव्या त्यांचा तो चपलेचा हात धरते. आता वसू आत्या तिच्या ओरडतात, ए काव्या सोड ग माझा हात. काव्या म्हणते, नाही सोडणार. वसू आत्या म्हणते, सोड ना माझा हात काव्या. काव्या म्हणते, सोडते हा वसू आत्या. पण काय हो, मला सांगा वसू आत्या, पपईची खोलं आशाच्या खोलीत सापडली ना, मग पपईची बी तुमच्या चपलेला कशी काय लागली आत्याबाई? आत्याबाई आता चपला बघतात आपल्या. आणि मग तेवढ्यात पार्थ आणि हा जीवा आलाय बरं का. वसू आत्या उत्तर देतात, मला काय माहिती. आणि मग काव्या ओरडत असते त्यांच्यावर, असं कसं नाही माहिती, आता सांगा आत्याबाई गुन्हेगार कोण? पण तेवढ्यात जीवा आणि पार्थ आल्यामुळे लगेच या मानिनीने हे प्रकरण रफादफा केलंय बरं का. का केलं ते समजलं नाही, पण कदाचित रम्या आणि वसू आत्या यांच्या बाळाच्या जीवावर उठल्यात म्हणून हे दोघं जरा पॅनिक होतील म्हणून हे प्रकरण रफादफा केलं असावं. विचारतात हे पार्थ आणि जीवा, काय चाललंय, काय भानगड आहे इथे सगळी? मग आता लगेच मानिनी म्हणते, अरे काही नाही पोरांनो, तुम्ही दमून भागून आलायत ना, हातपाय धुवा बरं, मी वाढते तुम्हाला. तरी पण जीवा आणि पार्थला काहीतरी संशय यायचा तो आलाच. बरं, हाईट झाली बरं का प्रेक्षकांनो. आता हे सगळे आतमध्ये चालले जातात बरं का. आणि लगेच हे तिथल्या तिथे डिस्कस करायला लागतात. रम्या लगेच म्हणते, बघितलं का आई, विषय कुठून कुठे नेला.
मला एक कळत नाहीये विजय, अरे त्या बॉटलमध्ये ज्यूसच होता ना, पाणी कसं काय आलं? मग विजय सांगतो, मी धुतली ती बाटली. विजयने ती बाटली अगदी संक्षिप्तरित्या धुतली, अगदी घासणी-बिसणी लावून धुतली आणि मग बघितलं पण वास येतोय की नाही त्याचा. विजयला जेव्हा कळलं की बाटलीचा वास येत नाही, तेव्हा विजयने ती बाटली तिथेच ठेवली, म्हणजे रम्यावर संशय येऊ नये म्हणून. आता बघा विजय हे सगळं मोठं कांड करतो, त्यामुळे वसुआत्या आता त्याला नमस्कार करून घेतात बरं का. विजय म्हणत असतो, पुढच्या वेळेला असं विसरू नको बरं का रम्या. वसुआत्या म्हणतात, नाही पण पपईची सालं आशाच्या रूममध्ये कशी काय हो? मग विजयराव म्हणतात, आम्हीच केलं ते पण काम, म्हणून वसुआत्या त्याच्या पाया पडून घेतात. विजय म्हणतो, अगं ए रम्या, यू नेव्हर नो, काही होऊ शकतं पुढे, तू जरा अलर्ट राहत जा. रम्या म्हणते, यू नेव्हर नो म्हणजे तू असशीलच ना पुढे सगळं सावरायला. विजय म्हणतो, हो जा, पण आता तुझा पाय दुखत असेल ना. मग रम्या लंगडत लंगडत गेलीये बरं का वरती, म्हणजे तिचा ऍक्च्युली पाय डॅमेज झालाय बरं का प्रेक्षकांनो, असं म्हणायचं नव्हतं मला. ती हे सगळं पाय डॅमेज झालेला असताना सुद्धा काम करते. खरं तर कौतुक आहे रम्याचं. तर रम्या आणि वसुआत्या वर गेल्यावर विजयने त्या मास्टरला फोन केलाय आणि म्हणतोय, काव्याचा मिसकॅरेजचा प्लॅन जरा फसला बरं का. नाही ठीक आहे, पण पुढच्या वेळेला मी अलर्ट राहील, सॉरी सरजी, पुढचा प्लॅन वाया नाही जाणार बरं का. एवढंच विजय बोलतो आणि फोन ठेवून देतो. आता इथे जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवलाय. जीवा नंदिनीला विचारत असतो, मगाशी आम्ही आलो तेव्हा काय चालू होतं तुम्हा सगळ्यांचं? नंदिनी जरा घाबरते, तिलाही जीवाला सांगायचं नाहीये म्हणून विषय बदलत म्हणते, काय हो जीवा, खाली काय चाललंय ते कळणं तुम्हाला महत्वाचं आहे का? मी डॉक्टरकडे गेले, डॉक्टर काय म्हणाले ते महत्वाचं नाही वाटत आहे तुम्हाला? जीवा म्हणतो, सॉरी 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 नंदू, अगं मला कळलं नाही. म्हणजे हे बघ काय म्हणाले डॉक्टर, म्हणजे बाळ लवकर याचे चान्सेस आहेत का? काही काही बायकांची डिलिव्हरी लवकर होते ना. नंदिनी म्हणते, हो हो जीवा, एवढा उत्साह बरा नाही. प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरवली आहे निसर्गाने, त्यामुळे जेवढा वेळ लागायचा तेवढा लागणार आहे बरं का. जीवा म्हणतो, मला राहवत नाहीये ग नंदिनी, ते दुपट्यात गुंडाळलेलं गोड 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 पिल्लू आपलं बाळ कधी एकदा असं मी माझ्या हातात घेतोय असं झालंय ग मला. आणि बघ ना कशी डेस्टिनी आहे, माझ्या समोर ना बाळाबद्दलच गोष्टी येतात बघ. आज माझ्याकडे एक पाळणा घर रिनोव्हेट करण्यासाठी आलंय. मी मस्त पीपीटी तयार केली आहे, आता लवकरच मी डेकोरेट करणार बघ माझ्या पद्धतीने ते पाळणा घर. कमाल आहे ना. आता नंदिनी विचारात पडलेली असते तेव्हा जीवा म्हणतो, काय झालं? नंदिनी म्हणते, पाळणा घरातून आठवलं मला की आपण सोडवलेली केस. जीवा, आपण त्या मुलांना सोडवलं, पण तो मास्टर काय केलं, आपल्या हाताला लागला नाहीये. जीवा म्हणतो, पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो मी, त्या बाईने कबुली दिली आहे, पण ती जरा. आता जीवा बोलता बोलता थांबतो. नंदिनी म्हणते, काय झालं सांगा ना, गप्प का बसलात, बोला ना. जीवा म्हणतो, काही नाही ग, सोड ना. नंदिनी म्हणते, सांगा ना प्लीज, तुम्हाला माझ्या बाळाची शपथ आहे, तुम्हाला आपल्या बाळाची शपथ आहे, काय म्हणाली ती बाई सांगा ना. जीवा म्हणतो, काही नाही ग, ती बाई म्हणाली की तोंड तर मी उघडणार नाही, पण तो मास्टर नंदिनीला सोडणार नाहीये. नंदिनी हसायला लागते आणि म्हणते, अच्छा एवढंच ना जीवा, मी तर वाट बघते तो मास्टर माझ्या हाताला केव्हा लागेल. जिथे कुठे लपून बसला असेल ना तिथे शोधेलच मी, अशी अद्दल घडवेल ना त्या मास्टरला की तो लहान मुलाच्या अंगाला हात लावायचा प्रयत्न पण करणार नाही यापुढे. नंदिनी आणि जीवाचं बोलणं विजय ऐकतोय बरं का प्रेक्षकांनो, लपून लपून. विजय नंदिनीचे एवढंच बोलणं ऐकतो आणि निघून जातो. आता जीवा म्हणत असतो, ए नंदिनी बस, पुन्हा त्या मर्दानी झोन मध्ये घुसू नकोस ग बाई. नंदिनी म्हणते, का? मग आई होणार आहे म्हणून मी शांत बसू का? जीवा म्हणतो, हो हो हो, मग सुपर वुमन हो. नंदिनी म्हणते, होणारच आहे सुपर मॉम, आणि त्याही पेक्षा बेटर, मी बाळाची पण काळजी घेणार आणि तुम्हाला पण सरळ करणार बरं का. लगेच तिथे मानिनी येते बरं का आणि चापट मारते जीवाला आणि म्हणते, करच या मेलेला सरळ. जीवा म्हणतो, अरे आई मी काय केलंय आता? मानिनी म्हणते, काय रे, तुला सांगितलं होतं मी, हा पाळणा परत कर, केलास का पाळणा परत? जीवा म्हणतो, अगं आई मी पाळणा परत करणार होतो, ही मला नाही म्हणाली. नंदिनी पण त्याला तिकडनं चापट मारते आणि म्हणते, जीवा माझ्यावर नका लोटू तुम्ही. जीवा म्हणतो, तुम्हा दोघींच्या हात जरा हल्ली जास्तीच चालायला लागलेत ना सटासट, मी काही बोलत नाही म्हणून जास्ती करू नका दोघी जणी. मानिनी म्हणते, तू ते काही असो, आधी तो पाळणा नेऊन टाक, त्या माणसाला फोन कर आणि जा आधी. जीवा म्हणतो, बरं जातो, असं म्हणून जीवा निघून जातो बरं का. मानिनी नंदिनीला म्हणते, बाई नंदिनी, वाईट नाही ना वाटत आहे तुला मी पाळणा परत करायला सांगितलं तर? नंदिनी म्हणते, नाही हो आई, अजिबात नाही, तुम्ही काळजी नका करू, एवढंच म्हणायचंय मला. मानिनी म्हणते, अगं काळजी वाटणारच ना ग नंदिनी, तुझे बाबा आले, सगळं सांगून गेले, तेव्हापासून भीती वाटते ग. नाही म्हणजे डॉक्टर काय म्हणाले ग तुला? डॉक्टर काय म्हणाले हे नंदिनी आता सांगते मानिनीला, की आई डॉक्टर असंच काहीतरी म्हणाले. मानिनी म्हणते, अरे बापरे, काळजी करायसारखं आहे का ग नंदिनी?
नंदिनी म्हणते, आई डॉक्टर म्हणाले की काव्याला जपावं लागेल, तिची डिलिव्हरी प्रेग्नन्सी जरा नाजूक असणार आहे. बघा बरं प्रेक्षकांनो, किती टेन्शन देत आहे. म्हणजे आधी ती काव्या बाळ होऊ द्यायलाच तयार नव्हती, बरं आता कुठून कशी बशी बिचारी तयार झाली, तर आता म्हणे कॉम्प्लिकेशन आहेत. असो, म्हणजे हसू यासाठी आलंय की किती काय काय मालिकेत ट्विस्ट दाखवू शकतात ना हे. कमाले बाई. मानिनी म्हणते, बघ मला वाटलंच, हा गधडा बघ जीवा, याने आधीपासून पाळणा आणून ठेवलाय, मी सांगते त्याला ऐकतच नाही. मग नंदिनी म्हणते, आई शांत राहा, आपण घेऊ काळजी. इकडे वसू आत्या आणि विजयचं सीन दाखवलाय. वसू आत्या आल्यात बरं का विजयकडे आणि विजयला म्हणत असतात, विजयराव, नाही म्हणजे तुम्ही ना रम्याच्या नादाला लागू नका आणि कशाला हे सगळं करता. विजय लगेच म्हणतो, रम्याला जे जे आवडणार ना ते मी सगळं करणार बरं का. वसू आत्या मनात विचार करतात, रम्याचं याच्यावर प्रेम नाही, पण हा किती प्रेम करतो रम्यावर. बाई असा जावाई शोधून सापडला नसता मला. वसू आत्याचे कर्माचे फळ आहे बरं का, जावाईवर तर सापडलाय त्यांना. लगेच आता विजय म्हणतो, काय झालं आई, अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ रम्याचं, आपण त्या देशमुखांना अद्दल घडूयात. आता वसू आत्या म्हणतात, विजय जे काही तुम्ही करता ना ते जपून करा. नाही म्हणजे हल्ली तुम्ही ऑफिसला जात नाही का विजयराव, तुमचं काम व्यवस्थित चालू आहे ना. विजय लगेच म्हणतो, हो 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 आई, रम्यासाठी मी वर्क फ्रॉम होम करत होतो ना. विजय गडबडला बरं का वसू आत्याच्या या प्रश्नावर. वसू आत्या लगेच म्हणतात, माझी रम्या नशीबवान आहे, तुमच्यासारखा नवरा मिळाला तिला. बरं बोलत काय बसले मी, तुम्हाला काम करायचं असेल ना ऑफिसचं. बरं गुड नाईट हा विजयराव. विजयला गुड नाईट म्हणून वसू आत्या निघून जातात. विजय आता वसू आत्या गेल्यावर लगेच फोन लावतो बरं का त्या मास्टरला. सॉरी सॉरी, फोन नाही लावत तो, त्याच्या पाकिटमधनं कसला तरी फोटो काढतो बरं का, असा पासपोर्ट साईजचा, आणि तो फोटो तो बघत राहतो. असो, आता एवढाच काय तो सीन दाखवला. इकडे मानिनी गाढ झोपेत असताना तिला एक वाईट स्वप्न पडलंय. एका कारमधनं छोटी खोटी प्लास्टिकची बाहुली असते ना ती खाली पडली आणि ती चिरडली गेली, असं तिला स्वप्न पडतं. अतिशय भयंकर स्वप्न आहे हे. मानिनी त्यामुळे पटकन जागी होते. तिला खूप घाम आलेला असतो आणि घशाला कोरड पडलेली असते. त्यामुळे मानिनी खाली हॉलमध्ये पाणी प्यायला जाते, पण तत्पूर्वी ती देवाला नमस्कार करते, बाबा देवा, फार वाईट स्वप्न पडलं रे, असं काही होऊ देऊ नको. मानिनी बघते तर काय, पाणी संपले म्हणून ती हॉलमध्ये जाते पाणी प्यायला. तेवढा तिथे पार्थ येतो, त्यामुळे मानिनी दचकते. म्हणजे माणूस जेव्हा आपापल्या तंद्रीत असतं ना, असं अचानक कोणी आल्यावर कोणी दचकेल, तसंच मानिनीचं झालं, ती दचकते. पार्थ म्हणतो, अगं हे आई, दचकायला काय झालं, मीच आहे, एवढी काय घाबरली आहेस तू, अगं किती घाम आलाय तुला. मानिनी म्हणते, अरे हो बाबा. पार्थ आधी मानिनीला थोडंसं जवळ घेतो आणि कुरवाळतो, काही घाबरली का, काय झालं वगैरे. मानिनी म्हणते, अरे हो रे बाबा, ते तुझ्या सासरे येऊन गेले ना तेव्हापासून जरा जीव थाऱ्यावर नाही रे. म्हणजे नंदिनीने पण सांगितलं मला की काव्याची. आता पार्थ म्हणतो, हो आई कळलंय मला ते सगळं, पण तू बस बरं, किती टेन्शन घेतेस आई तू. पार्थ मानिनीला तिथे बसवतो खाली. मानिनी म्हणते, काय रे पार्थ, तुला भीती वाटते का रे. मग पार्थ म्हणतो, नाही का आई, तसंच नाही, पण सगळं छान होणार आहे, काव्या म्हणाल्यात मला, आणि तसंही सगळं चांगलंच होईल ग आई, आपण कशाला निगेटिव्ह वाईब्स ठेवायच्या स्वतःकडे. सगळं चांगलं चांगलाच विचार करायचा म्हणजे चांगलं होतं. तुला एक गंमत सांगू का, आमच्या ऑफिसमधला तो रोहित माहितीये का तुला, त्याची बायको प्रेग्नंट आहे बघ. अगं ती त्याच्या आईने काय केलं माहिती का, म्हणजे रोहितला आणि त्याच्या बायकोला ट्रेनिंग मिळावी म्हणून एक बाहुली आणली त्यांनी. त्या बाळाला ते असं, त्या बाहुलीला ते बाळासारखं ट्रीट करतात. दुपटा कसा गुंडाळायचा, ते डायपर कसं चेंज करायचं, म्हणजे असं मानेखाली हात कसा धरायचा, सगळं सगळं ते शिकवतात बघ त्या बाहुलीद्वारे. मानिनी जोक मारते, ती बाहुली शी करते सू करते का रे डायपर मध्ये. पार्थ म्हणतो, आई तू पण ना. मानिनी म्हणते, अरे पण लगेच आता पार्थ म्हणतो, ए आई पण मी काय म्हणतो ऐक ना, आपण अशीच बाहुली आणूयात का, आपण हे प्रॅक्टिस करूयात का. आता मानिनीला मग अशी बाहुलीचं स्वप्न पडलं म्हणून मानिनी एकदम चिडते बरं का पार्थवर आणि म्हणते, ए रे बाबा काही बोल नकोस पार्थ, काही बाहुली बिवली आणायची नाहीये या घरात, काहीही आणायचं नाहीये पार्थ. पार्थ म्हणतो, बरं बरं आई शांत हो. मानिनी म्हणते, ए पार्थ, तुला सांगून ठेवते दोन्ही सुनांची डिलिव्हरी होईपर्यंत या घरात बाळाशी संबंधित काहीही गोष्टी आणायच्या नाही. काही म्हणजे काहीही नाही. तो जीवा पण पाळणा घेऊन आला होता, त्याला सांगितलंय मी पाळणा परत करायला. अजिबात कोणी काही घरात आधी आणायचं नाही. मला आधी विचारायचं, बोलायचं आणि मग काय करायचं ते करायचं, कळतंय का तुम्हाला. पार्थ मनात विचार करतो की बापरे, आईला जर कळलं मी टी शर्ट आणि ते सॉक्स आणले तर आई तर मला सोलेल. मानिनी त्याला चापट मारते आणि म्हणते, ए बाबा कशाचा विचार करतोय, मी काय सांगितलं कळलंय ना तुला. पार्थ म्हणतो, हो हो कळलं आई, मी सगळं व्यवस्थित तुझंच ऐकेल, नको टेन्शन घेऊ. मानिनीचा जीव थाऱ्यावर नाहीये. मानिनी विचार करत असते, देवा माझ्या दोन्ही सुनांच्या डिलिव्हऱ्या प्रेग्नन्सी व्यवस्थित होऊ दे रे बाबा, दुसरं काही मागणं नाहीये तुझ्याकडे, लक्ष दे रे बाबा. पार्थ म्हणतो, आई चल बरं तू आधी झोपायला चल. पार्थ आता मानिनीला खोलीत घेऊन जातो बरं का. कसं आहे प्रेक्षकांनो, यांना एवढं टेन्शन येतंय घरात, एवढ्या 2-3 महामाया आहेत त्यांच्या, म्हणजे
तो एक विजय एक आणून ठेवलाय त्यांनी. आता आणखीन एक तिसरा आणणार आहे, चौथा आणणार आहेत बरं का प्रेक्षकांनो. पुढचा प्रोमो त्यांनी तेच दाखवलाय. आता बघा सकाळ झालेली असते आणि सकाळी काव्या कुठेतरी जात असते. आता तिची परीक्षा आहे का काय ते मला माहित नाही, पण कुठेतरी निघालेली असते आणि अभ्यास करत असते अशी बैठकीत उभी राहून. तेवढ्यात तिथे विजय येतो बरं का. हा सीन मला खूप आवडला बरं का प्रेक्षकांनो. आज अख्ख्या मालिकेमध्ये विजय काव्याला टॉन्ट मारायला लागतो. काय काव्या, गुड मॉर्निंग, काय बॅग बिग भरून ठेवली आहे, मला आणि रम्याला घाबरून कुठे चालली आहेस की काय. काव्या आधी त्याला लुक देते बरं का असा, आणि मग तिच्या डोळ्यावरचा चष्मा काढते आणि म्हणते, अरे विजय, जंगलातली वाघीण उंदरा मांजरांना घाबरत नसते रे. नाही, तू प्रचंड स्वाभिमानी आहे बरं का. मी कसं आहे ना, घर जावई होऊन सासरी राहून फुक्कटचे तुकडे तोडायला जमणार नाही बरं का विजय. मला आयस व्हायचंय, मला आई पण व्हायचंय. मला तर अभ्यास करावा लागेल ना विजय. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय विजय. रम्यासारखा मला स्वतःचा पाय तोडून नाही घ्यायचाय. काय कमाल आहे नाही. मी रम्याला बोलले होते एकदा मागे की तू जर माझ्या बाळाच्या आणि माझ्या नवऱ्याच्या अवतीभोवती फिरलीस तर तुझा पाय तोडेन मी. पण माझ्या बोलण्यानेच तिचं तंगडं तुटलं हो. एनिवे, कशी आहे तुमची बायको रम्या? फ्री आहे का ती? तिला आवर्जून सांगा बरं का विजयराव, मी तिला खूप मिस करते बरं का. विजय म्हणतो, हो सांगतो, नक्की सांगतो. विजयला सडेतोड उत्तर दिलं बरं का काव्याने. उगाच हा विजय सगळ्यांच्या डोक्यात चाललाय बरं का. असो, तो कुठल्या तरी मिशनवर आहे त्या मास्टरच्या, असं म्हणायला हरकत नाहीये. तर आजचा हा एपिसोड इथेच संपला. आता उद्याच्या भागात काय दाखवलंय ते बघा. उद्याच्या प्रोमोत सुरुवातीला त्यांनी दाखवलं की नंदिनीला जीवा जवळ घेत असतो. एक रोमॅन्टिक सीन त्यांचा दाखवलाय. जीवा म्हणत असतो, असं काय करते नंदू, जाऊ नकोस ना बाहेर, किती ऊन आहे. आता नंदिनी म्हणत असते, जाऊ द्या, काय चावटपणा करताय. मग जीवा ते घुंगरू वाजवतो नंदिनीच्या कानाशी, म्हणजे याने काहीतरी वस्तू आधीच आणून ठेवलेली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर इकडे हा खूप काम करत असतो पार्थ. म्हणून मानिनी म्हणते, किती कामं करशील रे. पार्थ म्हणतो, आई रम्याच्या जागेवर कोणीतरी नवीन माणूस आणावाच लागेल कामाला, तोपर्यंत माझं कामाचा लोड वाढतच राहील. विजय फोनवर बोलत असतो, कोणीतरी दोघात तिसरा ट्विस्ट आणावाच लागेल. स्टोरीमध्ये नवीन कॅरेक्टर आणणं गरजेचं आहे बरं का. दोघात तिसरा येणं सुखकारक असतो, पण दोघात तिसरी येणं म्हणजे कोणीतरी फिमेल कॅरेक्टर हे आणणार आहेत यावरून असं दिसतंय. काय वाटतं तुम्हाला मंडळी? आजचा एपिसोड कसा वाटला? आणि डिटेलमध्ये दिलाय बरं का. ज्या प्रेक्षकांना काल शंका होती त्यांच्या शंकेचं निरसन झालं असं मी समजते. आणि आजचा या भागाचा निरोप घेते. उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. आणि हल्ली या मालिकेचे भाग पण जरा उशिरा टाकतात बरं का प्रेक्षकांनो. असो, चला तर मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा. आणि आज संडे स्पेशल तुमच्याकडे काय आहे तेही मला कमेंटमध्ये सुचवा हं मंडळी. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हो, आज बाईचा आशीर्वाद मालिका नाहीये बरं का. चला तर उद्या भेटूयात मग पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.